न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शासनाकडून मोकार पैसा मिळत असल्यामुळे माजलेल्या शिक्षकाने शिक्षक पेशालाच काळिंबा फासण्याचे काम उंब्रजमध्ये केले। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून उंब्रज येथे चक्क शिक्षकानेच विद्यार्थिनीची केली छेडछाड। प्रकरण आले चव्हाट्यावर। उंब्रजमध्ये महाविद्यालयात शिकत असलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला एका शिक्षकाने मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। वारंवार मोबाईलवर अश्लील मेसेज येत असल्यामुळे मुलीने "सर, मी तुमची विद्यार्थिनी आहे, असले घाणेरडे मेसेज टाकू नका" असे सांगितले। परंतु भेडाची कातडी पांघरून बसलेल्या शिक्षकाला तिची भाषाच समजली नाही। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। ज्या ठिकाणी ज्ञान घेऊन एक आदर्श विद्यार्थी तयार होतो, त्याच ठिकाणी एक देशद्रोही गुण तयार होणार यात शंका नाही। मुलींना शाळेत पाठवायचे की नाही, हा प्रश्न पालकांच्या डोक्यात खेळत आहे। पैशाचा माज असलेल्या निर्लज्ज शिक्षकाचे नाव धनाजी तानाजी सावंत असे असून तो पिंपरिता मोहोळजी, सोलापूर येथील रहिवासी आहे। संशयित आरोपी शिक्षक धनाजी तानाजी सावंत याने 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरून विद्यार्थिनीशी संपर्क साधला व अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केली। घाबरून भयभीत झालेल्या मुलीने उंब्रज पोलीस स्टेशनला धाव घेतली। त्यानंतर संबंधित शिक्षक धनाजी तानाजी सावंत यांच्या विरोधात उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज पवार साहेब यांनी तातडीने सूत्री हलवून पैशाचा माज असलेल्या संबंधित शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। संबंधित शिक्षकाला निलंबित करून कठोरात कठोर शिक्षा मिळावी, असे संतप्त नागरिकांचे मत आहे। त्यामुळे शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर पालकांनी रागावर नियंत्रण ठेवून पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून प्रकरण निवळले। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।